नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण सगळेच जाणता की मेहुल चोक्सी असेल, नीरव मोदी असेल किंवा विजय माल्या असेल, एकेकाळी या तिघांमुळे संपूर्ण भारत पेटलेला. महाराष्ट्रात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले. आणि आज एवढ्या दिवसानंतर उच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच झापले, एक प्रकारे धारेवर धरले असं आपण म्हणू शकतात. किंवा हायकोर्टाने म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाने ईडीची चांगलीच काढली. सुरुवातीला आपण जाणून घेऊया की नेमकी काय आहे विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचं प्रकरण. किंगफिशर एअरलाइन्सच्या नावावर 9,000 कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्यात विजय माल्या यांचा संबंध आहे. गुन्हा दाखल होताच विजय माल्या पळून गेला, ते देखील लंडनला. त्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश झाला असला तरी प्रत्यक्ष ताबा मिळवण्यासाठी अजून किती कालावधी लागेल याची तपास यंत्रणांना कल्पना नाही. पंजाब नॅशनल बँकेला जवळपास 13,500 कोटींना फसवल्याप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याची कुणकुण लागताच नीरव मोदी देखील लंडनमध्ये पळून गेला. भारतीय तपास यंत्रणेच्या विनंतीवरून 2019 मध्ये मोदीला अटक झाली. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असून त्याविरुद्ध नीरव मोदीने अपील देखील केले आहे. नीरव मोदी याचा काका मेहुल चोक्सी याचाही या घोटाळ्यात समावेश आहे. तोही भारतातून पळून गेला, मात्र त्याने अँटिग्वा आणि बार्बुडा या देशात आश्रय घेतला. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असली तरी अलीकडेच मेहुल चोक्सी यांचा ताबा देण्यात तेथील न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे भारत सरकार आणि तपास यंत्रणा एक प्रकारे अधू झाल्या होत्या. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी हे 22,000 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीला हवे आहेत. गुन्हे दाखल होण्याआधीच हे तिघेही परदेशात पळून गेले. आता जवळपास 5 ते 6 वर्ष उलटून गेली तरी त्यांना भारतात परत आणण्यात यश आलेले नाही. 13,000 कोटींच्या बँक घोटाळ्यात हवा असलेला फरारी आरोपी म्हणजेच हिरे व्यापाराचा आरोपी मेहुल चोक्सी याला भारताच्या ताब्यात देण्यात अँटिग्वा अँड बार्बुडा या टिकली एवढ्या देशाने अलीकडेच नकार दिला. मल्ल्या आणि मोदी यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. भारतीय तपास यंत्रणा त्यांचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात का यशस्वी होत नाही, यामागील काय कारणे आहेत, यासाठी इतका कालावधी का लागत आहे, याविषयी आपण महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून बोलणार आहोत. तत्पूर्वी हे त्रिकूट कधी देशाबाहेर पळाले याविषयी आपण जाणून घेऊया. स्टेट बँकेच्या कन्सोर्टियमने कथित घोटाळ्याबाबत मार्च 2016 मध्ये गुन्हा दाखल करताच विजय मल्ल्या हा भारताबाहेर पळून गेला. त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आणि त्याच्या विरुद्ध ईडीने अजामीनपात्र वॉरंटी जारी केले. मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने केलेल्या विनंतीनंतर त्याला अटक करण्यात आली व त्याच्या प्रत्यार्पणाचा आदेशही जारी झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेतील कथित घोटाळ्याचा तपास सुरू असताना नीरव मोदी हा देखील 2018 मध्ये भारताबाहेर पळून गेला. याच घोटाळ्यात त्याचा काका आणि गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चोक्सी हा अँटिग्वा व बार्बुडा येथे जानेवारी 2018 मध्ये पळून गेला. त्याआधी म्हणजे 2017ला चोक्सी याने अँटिग्वा व बार्बुडाचं नागरिकत्व घेतले होते. म्हणजे आपण समजू शकता की कितीही मंडळी चॅप्टर आहे. एकीकडे हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करायचा आणि दुसरीकडे सही सलामत बाहेरच्या देशांमध्ये जाऊन नागरिकत्व घ्यायचं. आता प्रश्न पुढचा असा येतो की घोटाळेखोर देशाबाहेर का पळतात. आर्थिक घोटाळा हा एका रात्रीत होत नसतो. तो करणाऱ्याला आणि त्याला साथ देणाऱ्याला त्याची पुरेपूर कल्पना असते. विजय माल्या याला कर्ज देणाऱ्या बँकांनी मालमत्ता तारण ठेवून कर्ज दिल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात गुन्हा दाखल करण्यास वेळ लावला. हीच संधी साधून मल्ल्या लंडनमध्ये पळाला. नीरव मोदी यालाही गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच त्यानेही तोच मार्ग अवलंबिला. ब्रिटन सोबत भारताचा प्रत्यार्पण करार असला तरी प्रत्यक्षात प्रत्यार्पणाची विनंती विविध कारणास्तव फेटाळण्यात येते. याची कल्पना असलेले हे आरोपी प्रामुख्याने ब्रिटनच्या आश्रयाला जातात.
मग तो नवा प्रश्न, ब्रिटनच का? घोटाळेखोर ब्रिटनलाच का जातात? भारत आणि ब्रिटन यांच्या गुन्हेगार प्रत्यार्पणाबाबत सन 1992 मध्ये करार झालेला. मात्र आतापर्यंत ब्रिटनने फक्त एका गुन्हेगाराला भारताच्या हवाली केले. 2016 नंतर एकाही गुन्हेगाराच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिलेली नाही. भारताने आतापर्यंत अशा 60हून अधिक गुन्हेगारांची यादी सोपवली आहे, परंतु त्यावर फक्त तेथील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ब्रिटनमधील मानवी हक्क आयोग इतका प्रभावी आहे की ब्रिटनमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्या मानवी हक्कांचे तो समर्थन करतो. यात संरक्षणाचा गैरफायदा भारतीय गुन्हेगार घेतात. एखाद्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप, शारीरिक छळ केला जाण्याची शक्यता व राजकीय दृष्ट्या प्रेरित अटक असल्याचे ब्रिटनच्या न्यायालयात सिद्ध केले गेले तर प्रत्यार्पणाला नकार दिला जाऊ शकतो. याशिवाय भारतातील तुरुंगाची दुरावस्था, अस्वच्छता, जेवणाचा दर्जा याचाही बागुलबुवा केला जातो. याचाच फायदा उठविला जात आहे. नीरव मोदी प्रकरणात त्याच्या वकिलाने ही अटक म्हणजे राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा केला. गुलशन कुमार हत्याकांडात आरोपी असलेला नदीम याला शेवटपर्यंत ब्रिटनच्या न्यायालयाने भारताच्या ताब्यात दिले नाही आणि त्यामुळेच भारत सरकार जास्त सतर्क आहे. पैशांची अफरातफर करणारे तिघही आरोपी लवकर भारतात येतील. पण प्रश्न असा की प्रत्यार्पण होणार का? विजय मल्ल्या याला भारताच्या ताब्यात देण्याचे आदेश फेब्रुवारीमध्येच देण्यात आले, परंतु मल्ल्या याने आदेशाला आव्हान दिले. आपल्या राजकीय आश्रय मिळावा अशी त्याची विनंती केली आहे. नीरव मोदी याचाही प्रत्यार्पणाचा आदेश जारी करण्यात आले असले तरी या आदेशाला आव्हान देण्यात आले. या आदेशाला ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात तसेच युरोपीय समुदाय मानवी हक्क आयोगापुढेही दाद मागण्याची सोय आहे. या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष प्रत्यार्पण होण्यास विलंब लागणार. मेहुल चॉक्सी यांनी अँटिग्वा व बार्बुडा या देशाचे नागरिकत्व स्वीकारले. आर्थिक घोटाळ्यात नाव आल्यानंतर चॉक्सी पळाला, तो देखील याच देशात. भारताचा नागरिक नसल्याने त्याचे प्रत्यार्पण मंजूर होणार नाही याची कल्पना मिळाली होती. चॉक्सी हा भारताचा नागरिक नसल्याने त्याचे प्रत्यार्पण मंजूर होणार नाही याची कल्पना त्याला आली होती. भारतीय तपास यंत्रणांनी त्याचे प्रत्यार्पण मार्गी लागावे यासाठी त्याला डोमिनिका या राष्ट्रात नेले. तेथे त्याला अटकही झाली. जामीन मिळाल्यावर तो पुन्हा अँटिग्वा येथे आला. आता त्याचा ताबा मिळवण्याच्या प्रक्रियेऐवजी चॉक्सी याचा आपले अपहरण करून अँटिग्वातून बाहेर नेल्याचा मुद्दा महत्वाचा ठरला आहे. आता या सगळ्याचा शेवट काय होणार हा देखील एक नवा प्रश्न उपस्थित राहतो. भारतीय तपास यंत्रणांकडून गुन्हेगारांचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्यार्पणाची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते. साल 2002 पासून ते आतापर्यंत 60 गुन्हेगारांना भारतात परत पाठवण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने दहशतवादी कारवायांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हेगारांची संख्या फक्त 8 इतकीच आहे. मल्ल्या, मोदी व चॉक्सी यांनी केलेल्या घोटाळ्याच्या 22,000 कोटींपैकी 18,000 कोटी वसूल झाल्याचा दावा आहे. 2018 मध्ये केंद्र शासनाने जारी केलेल्या फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यामुळेच ते शक्य झाले आहे. पण उच्च न्यायालयाने जे ईडीला फटकारले त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चॉक्सी यांना अटक करण्यात अपयशी ठरल्यानेच ते भारत सोडून पळून गेलेत, असं मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात ईडीला सुनावलं. एक प्रकारे ईडीचा सगळा माजच काढला. चार्टर्ड अकाउंटंट व्योमेश शहा यांच्या याचिकेला परवानगी देताना उच्च न्यायालयाने या तिघांचा मुद्दा अधोरेखित केला. चार्टर्ड अकाउंटंट व्योमेश शहा यांनी परदेशात जाण्यासाठी प्रत्येक वेळी न्यायालयाची परवानगी घेण्यापासून सूट द्यावी याकरिता याचिका दाखल केली होती. चार्टर्ड अकाउंटंट व्योमेश शहा यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील प्रॉपर्टी डीलर आणि जेके बँकेला 100 कोटी रुपयांचे नुकसान केल्याबद्दल काही महिन्यांपूर्वीच व्योमेश शहा याला अटक करण्यात आली होती. शहा यांनी विशेष न्यायालयात जामीन आदेशात बदल करण्याची मागणी केली होती. या जामीन आदेशात न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये असे सांगण्यात आले होते.
परंतु शहा यांना सातत्याने परदेशी वाऱ्या कराव्या लागतात. ग्राहक आणि कामाच्या शोधात विविध देशांमध्ये जावं लागतं. त्यामुळे प्रत्येक वेळी न्यायालयाची परवानगी घेणं व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळेच न्यायालयाची परवानगी न घेता परदेशात जाता यावं अशी मागणी करणारी याचिका शहा यांनी केली होती. परंतु ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. कारण उद्योगपती मोदी, मल्ल्या आणि चॉक्सी यांच्यासारखीच शहा यांची परिस्थिती निर्माण होईल. नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चॉक्सी या लोकांना योग्य वेळी अटक करण्यास संबंधित तपास यंत्रणा अपयशी ठरल्याने ते पळून जाण्यास यशस्वी ठरले, असे विशेष न्यायाधीश NG देशपांडे यांनी ईडीला सुनावलं. आता या सगळ्यांमुळे गेल्या काही महिन्यांपासून ईडीने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने जो काही उच्छाद मांडलेला एकत्र येऊन अनेकांवर कारवाया जे काही करण्याचं नाटक म्हणा किंवा कारवाया केल्या म्हणा असं जे काही प्रकरणे येत होती त्याला आता कुठेतरी उच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. एवढा मोठा घोटाळा करणारे ईडीच्या ताब्यात कसं येत नाही, तपास यंत्रणा फेल का होतात, असा देखील आता सवाल उच्च न्यायालयाने केला आहे. त्यामुळे एक प्रकारे उच्च न्यायालयाने ईडीची सगळीच काढली. धन्यवाद.